तर नमस्कार मित्रांनो, मी शेखर नाईक स्वागत करतो तुमच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आपण जातो आज रायगडला महाराजांचं दर्शन घ्यायचं, कारण का मी एकदा पण गेलो नाही. इकडे उभे आहेत सर्वजण आणि एकजण तिथून येतो. हा डी आहे, हा गाडी चालवणार आहे आणि आता जी गाडी आणणार इथे सर्वजण आहेत. हा अनिल, हा विजय, किरण आणि हा जयेश. घे डी गाडी घे. तर चला मित्रांनो, आपण आता निघतोय इथून आणि सगळ्यांची तयारी मस्त आहे. हे दोन गाड्या आहेत, इथे एक तिसरी गाडी आहे. अरे भाई, काल रात्री हे हा विजय आला तर मला आठवलं गेलं. अरे काल रात्री विजय हे लोक गेले. चला रे, हे गणपती बाप्पा चलो. चला, मी गावाला सोबत आहे, आपल्या गावाला आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सिंधुदुर्ग, जय कुडाळ. पहिले पेट्रोल टाकायचं. चला आता निघायलो. आता पहिलं पेट्रोल टाकायचं. फक्त आम्हाला पनवेल पर्यंत लवकर पोहोचायचं आहे, एवढंच म्हणणं आमचं. कारण का ट्रॅफिक नाही भेटलं पाहिजे, एवढंच म्हणणं आहे. पनवेलच्या पुढे असणार ट्रॅफिक. आता हे 6 वाजेपर्यंत तरी आम्हाला पनवेल पर्यंत पोहोचायचं आहे. बघू किती टायमात पोहोचतोय. होप सो. आणि तुम्ही पण सर्वजण गणपती बाप्पा मोरया बोला. सुखरूप जाऊ दे, सुखरूप येऊ दे सर्वजण. आम्ही महाराजांच्या दर्शनासाठी जातोय. हळूहळू. अरे अर्जंट आहे, ब्रेक. चला पेट्रोल पंप पर्यंत आलोय. पेट्रोल भरूया. इंडियन ऑइल 1 2 3. याने पेट्रोल भरले वाटतं पहिलेच. मी भरूनच आलो भाई. सर्व्हिस करून गाडी हे बघा. नाही पडणार नाही त्याची. किती टाइम लावतोय हा पेट्रोल भरायला. जात नाही बोलतो पेट्रोल. आणि आकडा बघा, 11 लिटर 15 1105 आणि 4 आणि 5 आणि 8 1154. आता आमचा एक मित्र आहे, त्याचा लायसन प्रॉफिट घरीच विसरलाय तो, आणि लायसन त्यामध्येच आहे. हे जाणार रायगडला. हे रायगडला जाणार आहेत. हे रायगडला जाणार आहेत. हे बघा, हेच आहे ते. कशी माणसं आहे ती. चला इकडून आता. हा इकडून रस्ता आहे त्यांना. हे जातील लगेच 2-4 मिनिटात येतील. चायवाला मुश्किल आहे. चायवाला नागोरीवाला नागोरीवाला मागे गेलं. पेट्रोल पनवेलमध्ये एंट्री केलेली आहे. आणि आतापर्यंत 6:30 वाजता काळोख आहे. थंडीचे दिवस आहेत, म्हणजे लवकर नाही उचलणार. रात्र मोठी आहे, दिवस छोटा आहे. काळोख बघा तुम्ही. असं वाटतंय की अजून पण 4 किंवा 5 वाजले असतील, पण नाही, 6:30 वाजले. आणि थंडी खूप आहे, बेकार थंडी लागते. मुंबईमध्ये एवढी नाही वाटत होती, पण इकडे माझी फाटली आहे. फाटून 4 झाली आहे. आणि मनालीला जायचंय या थंडीमध्ये. कसं होणार. फक्त रोड खाली भेटले पाहिजे, एवढंच पता आहे. जेवढे रोड खाली भेटले तेवढं गाडी म्हणजे लवकर पोहोचू आम्ही. थंडी. आपला भाऊ खूप टाइम लांब गाडी चालवणार आहे. लागले त्याचे. याच्याकडे घेणार आहे गाडी. नाही इथे एवढं लांब नाही चालवणार आहे. मला चालवलं नाही, माझे फाटे जे आहे ते मी सांगतो. चालून दुखली आहे आणि हा आता कधी चालवणार आहे काय माहिती. होणार. थंडी किती आहे. काय आहे
नाश्ता पुढे करूया. कडक चाय द्या. पनवेल 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 पनवेलच्या पुढे. हा पनवेल पर्यंत. चार्जिंगला लावतो आता जरा मोबाईल बघतो. ये लाइटिंग ट्रायपॉड काढलाय अशा रीतीने. मोठे ब्लॉगर काय नाही काढू दे ना. तुला काय करायचं. हा मग बसेल. करा 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 मस्तपैकी. भाई कडक बनाना चाय. नाही नाही एवढं पण नाही. बस चला इन्फॉर्म करा सगळ्यांना कोणाकोणाला करायचं आहे त्यांना. चाय घेऊया फक्त इथे. फक्त चाय घ्यायची बात आहे मस्तपैकी. चाय वाले चाय पाण्यासारखी जाणार. थंड किती आहे. गरम वाटतच नाही मला. हे जर आपण असं गरमीच्या टाइमला हात लावला तर पाय थंड होते बर्फार काय. आणि हे काय चाललंय मला समजत नाही. फ्रंट कॅमेरा ते कोण लॉक करत. चाय हाय मस्त. चाय वन साईड बनवले. आम्हाला थंड नाही. हा गरम आहे पण ते थंडीमुळे नाही वाटत आहे. हे बघ काय अनिल गाडी चालवणे एवढं थंडीचं कसं वाटतंय. हे बघा हाताची व्यथा बघा आमची कशी झाली. व्यथाच बोल बाकी काय बोलू नको. चला आता चाय ब्रेक झालाय कंप्लीट. आता निघायचं बस झालं तर बघू. हे झालं का. चला ते पण निघालंय. आता निघतो. निघायची बात निकलने की गोली लेले. चला आता थोडं थोडं उजेडायला लागलंय. अजून सूर्यदेव तर अजून प्रकट नाही झालेत. अरे दिसत नाही आहे फक्त नॉर्मल लाईट आली आहे. आणि थंडी खूप आहे. एवढ्या थंडीमध्ये इकडे कसं राहतात यार काय समजत नाही यार. आणि आता नंतर 25 किलोमीटर नंतर आम्ही स्टेचा म्हणजे थांबायचा डिसिजन घेतलाय नाश्ता पाण्यासाठी जरा. आणि सायकलिंगवाले पण आहेत हे बघा. आणि हे डेलीचे सायकलिंगवाले असतात. यस कपडी. आई एक वीरा माझी उभी पाठीशी हाय. आई एक वीरा माझी उभी पाठीशी हाय. बाबा की आता पालखी दिसेल. गाड्यांचा आवाज येतोय. फेब्रुवारी 27 येणारा 43. हे बघा मित्रांनो काय लिहिले जाते गाडीवरती. आयुष्य सुंदर आहे फक्त पगार वाढला पाहिजे. वाचा तुम्ही वाचा. आणि हे बरोबर बोलताय. आमच्या बॉसला दाखवा जरा कोणीतरी. तो साला पेमेंट जोडवतात कमी जातो. गाडीवर मग काय लिहिलंय.
तर आता इथे वॉश टॉयलेट करायचा ब्रेक आणि ह्याची गाडी बंद पडते मध्ये मध्ये. का होते काय गाडी का बंद पडते? तो बोलतोय ऍक्सी आणि मध्येच बंद पडतोय. स्पीड घेते मध्ये मध्ये स्पीड सोडते म्हणजे ऍक्सिस बंद होतोय. असं काय माहिती कार्बोरेटरचा सीन आहे आणि सर्व्हिस करून आणलेली आहे आता किती दिवस झाले. आजच जेव्हा ज्या दिवशी निघायचं होतं त्याच दिवशी केली सर्व. रायडिंग फुल रात्रीचा काय होणार विषय फुल रायडिंग यो. आणि हा लुक आहे माझा दिवसभराचा. असंच जाणार आहे किल्ल्यावर रायगडला. त्याच्यानंतर रात्र पूर्ण स्टॉप नंतर आराम. दुसऱ्या दिवशीचा दुसरा ब्लॉग आहे किंवा आता दुसऱ्या गेल्यानंतर पण एक ब्लॉग बनेल नवीन दुसरा. सांगता नाही येत माझ्यावरती भरोसा नाही स्वतःवर. तिकडे चालू आहे काय चर्चा झाली ती बघूया. किती किलोमीटर आले रे पुढे? तर 25 झाले की नाही? ते 25 होऊन 30-35 किलोमीटर होऊन आता वेगळे 32 आहे. आता वेगळे 32 रात्री काय होणार आहे काय होणार. आणि धुका बघा किती वाजलेत. हे बघा धुका एवढा आहे आणि मस्त थंडी वाटते. असं नाही की बाबा गरमी आहे. थंडीच्या दिवसामध्ये बाहेर पडलोय बरं वाटतंय खूप. ए हा शॉर्ट्स वाला कुठे? शॉर्ट्स घालणार आहे ना थंडीत. बघूया तू किती शॉर्ट्स घालते. चाल्या जीन्स घालून पण आम्हाला एवढी थंडी लागते आणि हा बोलत होता की शॉर्ट्स घालणार आहे. आम्ही बोललो की बाबा राहू दे शॉर्ट्स नाही पाहिजे. ट्रॅक पॅन्ट ठीक आहे तिकडे स्टे साठी कारण का रायगडला जातोय गावचं ठिकाण आहे म्हणून. आणि गावच्या ठिकाणी तर थंडी खूप आहे. बघा आता रस्ता पण बघा खूप मस्त आहे. असा रस्ता भेटला तर गाडी चालवायला काय मजा येईल. स्वतः विचार करा. आरामात रस्ता खाली असे आपले मित्र. अजून 2 बाईक पाहिजे होते म्हणजे टोटल 5 बाईक झाल्या असत्या. बघू आपले मित्र परिवार वाढतील त्यावरती आहे. आमचा मित्र परिवार एवढाच नाही आहे अजून पण त्यांना टाइम नसतो. कधी कधी त्यांना ज्या टाइमला टाइम असतो तेव्हा आम्हाला टाइम नसतो. मग टाइम मॅच नाही होत. आम्ही जेवढे आता जण ठरले म्हणजे आता कंप्लीट निघाले त्यावरून जेवढे जण निघाले तसे निघालो आम्ही. असं नाही की त्यांना सांगितलं नाही. आम्ही सगळ्यांना सांगूनच निघालोय. अर्ध्यांना सांगितलं नाही कारण का ते जरा नंतर मॅटर होतात. आम्हाला पण जायला भेटलं नसतं अर्ध्यांना सांगितलं असतं तर. चला आता इथे वडापाव खायला थांबलो आम्ही आणि इथे हे भेटलंय बोरिंग आहे. ही आमच्या गावी तर बोरिंग बोलतात. सगळे कंटेंटचे बुक आहेत. हे काय चाललंय? काय चाललंय? पादम पुदम चालू आहे इकडे. अशा रीतीने पादापादी चालू आहे. आणि इथे शाळा पण आहे. हा हे डीने मग बरोबर लावले प्रॉपर. मी का बोलतो हा संध्याकाळी ना हा कोंबडा घेऊन जायचा काय संध्याकाळसाठी बॅगेत भर त्याला. बघ ना 3.5 किलोचा आहे. ती बॅग घेऊन जाऊया. 3.5 किलोचा तो विजय 3.5 किलोचा आहे. कोंबडी नाही कोंबडाच पाहिजे. त्याला हात धुताय ना. हा आता सगळेजण हात धुवा. एक जण कोण कोण करतय.
कोण कोण करतंय? हे बघा काय चाललंय, काय बोलतो? अरे पाणी गरम काय येतंय? पाणी गरम आहे का? गरम आहे. अरे ये करा भाई खरंच गरम आहे पाणी. हिटर लावलं वाटतं, हिटर लावलंय. खरं पाणी गरम आहे. गरम पाणी कसं आहे पण मला समजत नाही. डी आता करतोय. पाणी गरम कसं आहे मला तेच समजत नाही. एवढं गरम थंडीमध्ये गरम पाणी भेटलं हात धुवायला. सोयच झाली सोय. सोयची बात आहे. तो वडापाव खायचा गरम गरम मस्तपैकी. नंतर मिसळ खायला जायचंय. बघू मिसळ भेटेल की नको. वडापाव. अरे यार हे असं असतं दोन टीम मध्ये सगळे जण ब्लॉगर हे अशी हा सोडतच नाही वडापाव. हवा हवा आपण ठिचा जास्त टाकू नको सकाळी होईल मग. वडापाव रेडी करून देत आहेत. हे हा किरण भाऊ वडापाव वाले हे रेडी करायला पहिला आणायला गेलाय. हा दुसरा बनवतोय. सगळं टाक. माझ्या तर तो ठेचा पण घाल. काल गरम आहे. गरम होते सगळ्यांना. सगळंच गरम आहे ते. बदला द्या चला आता वडापावची टेस्ट करून सांगतो कसा आहे ते. मस्त लागतो. गावचे वडापाव खायला मजा येते. हे आज शेकोटी घेतोय. हे शेकोटी पाहिजे. तेवढी तर तेवढी. चला आता इकडचं झालं नाश्ता तर निघू. शेकोडी घेतली मस्तपैकी आणि झालं. आता इथे वासरू होतं एक, ते दिसत नाही आता. आणि 8:15 समथिंग झालेत काहीतरी. 8:16 झालेत. तरी पण थंडी आहे जराशी. काही नाही. निघायचं झालं आता. निघतो मग मस्तपैकी. डन गे डी. तर कल्टी इकडून. चला आता निघायचं झालं. डी घेतोय. गाडी चालवणार आहे डी. अजून तरी पण इथून 2 तास बोलतायत. बघू 2 तास म्हणजे खूप कंटाळा येणार आहे तरी पण. आणि ही गाडीचा प्रॉब्लेम होतो या गाडीचा मेन म्हणजे. हे टेम्पोने येत आहे. थांब जरा. कारण का ती ऍक्सी दिली तरी पण ती ऍक्सी घेत नाही मध्ये मध्ये. बंद होते. आता घाट लागलाय कोणता तरी. आता समजत नाही मला कोणता घाट आहे. पण आहे घाट लागलाय. असा आहे घाट. बघा अचानक चढाव. हे घाटाला हेच असतं फटाक दिशी. म्हणून जास्त नीट लक्ष द्यायला लागतो घाटामध्ये. आणि या गाडीचा प्रॉब्लेम पण होतो. याचे डायरेक्ट कमी करून टाकतोय. स्पीड कमी करतोय फटाक दिशी. त्यामुळे
टी ब्रेक अजून एक. ओतून परत भरून टाक. सगळेजण बसलेत तिथे उभे जरा रेस्ट घेतली. पाय बी पूर्ण जाम झालेत. वेट रांबा अरे 3 दाखवत होते रे मग अशी 3 दाखवत होते. आता 2 दाखवत होते. हा मगाशी 3 दाखवत होते. आता जयच्या ह्याच्यात घाला पेट्रोल टाकायचं ना. आता मी भरतो. तसा कशाला आता मी भरतो. एकदा तू भरलास ना मग नंतर येताना मी आता भरतो. मी एका टाइमला एकच भरू दे, जाताना एक भरू दे. असं करा ना, एक टाइम तू भरी. कशाला ये भाई आराम आराम चालू आहे. आराम नाही नाही मला ह्या सीट वरती बसायचंय. ह्या सीट वरती आराम भेटतो भाई. नजारा बघा नजारा. आणि आमच्या तिन्ही पण गाड्या उभ्या आहेत. ऑर्नेट डिओ ऍक्टिवा. ही ऍक्टिवा पाहिजे होती. मजा आली असती. चला साधारण 6 आले सगळ्यांचे. 1 2 3 इकडे 3 जण आहेत आम्ही. आता पण येतो पाय एवढे दुखतात ना. आराम करतो आराम. आणि हे बघा बसलोय बघ कसं. यावरती बसायला म्हणजे मुंग्या आहेत. अरे मुंग्या कधी. चला आता पेट्रोल पंप वरती आले. पेट्रोल भरतो. आपण निघालो तेव्हा भरलेला. फक्त आपल्या ह्या गाड्यामध्ये हा राईट मारायचं. पेट्रोल भरायचा आणि कल्टे मारायची. फुल कर. हॅलो बस ना बस बरं ना थोडं केलं ना तुला तरी थोडं यायला जरा थोडी साईज ना. ऑनलाईन पण करणार हा मी करतो ऑनलाईन गाडी करतो. पुढे घ्या. 320 तुमची बघा. 320. तर आता येऊन पोचू आपण थोड्या टायमातच रायगडला असं मला तर वाटतंय. 15 किलोमीटर मागाशी होते. आता खूप तरी पण चालू आहे. आणि हे रस्ते काय हा घाट आहे की काय आहे. डायरेक्ट चढा. आमची गाडी चढेपर्यंत वाट लागते गाडीची. स्पोर्ट बाईक घेऊन आलेला आहे. हा ना आम्ही स्वतःच्याच पायाने ढकलतोय. खूप स्ट्रगल चालू आहे. जिथे डॅमात आपण पोहोचू त्यावर तर डिपेंड आहे. आता वाजले 36-34. आय थिंक पोचलो जमाव आहे. काय काय चालू आहे. एक जण बोलतोय रोपवेने जाणार आहेत. बाकीचे सर्वजण बोलतायत चालत जायचंय. माझं तर असं म्हणणं आहे की सर्वजण चालत जाऊया. रिलोड कर म्हणतो गाण रिलोड कर. हे बघा काय रे कळाली माय राम आता. आणि दिशा पायात कळाली. हा मला समजत ना हा डोंगर कोणता आहे. हेच रायगड आहे. आहे पण मला समजत नाही. रायगड तर नसत ना. मला आयडिया नाही. तर आता रूम घेतली आहे. आता इथून जातो. उभा राहिला बिचारा. ही रूम घेतली सोमजाई फार्म अँड लॉज. पण ही रूम नाही आहे. मागची रूम आहे. हे फक्त आम्ही असंच इथे फक्त बॅगा बिगा ठेवणार आहे. चलो जी चलो.
इथे आय थिंक वॉशरूम काय